हुआ है सीबीआई कोर्ट में और सभी आरोपी को बरी कर दिया है। और ये तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। ये बहुत ही दुर्दैवी घटना है क्योंकि पवन राजे निंबाळकर जी और उनके साथ और दो लोगों की हत्या दिन दहाड़े की गई थी। और ये बहुत ही जो संगीन मामला था, बहुत ही गंभीर मामला था और इस पर परिवार को भी और अन्य लोगों को भी एक विश्वास था कि जो आरोपी है इस हत्याकांड में उनको सजा हो जाएगी, लेकिन दुर्भाग्यवश सीबीआई कोर्ट ने उसको निर्दोष साबित किया है। और ये फिर एक बार मैं कहूँगा ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है। और इसमें मैं खुद और हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हम दोनों ने केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शाह साहब से बात की है और अमित भाई शाह साहब ने भी कहा है कि ये जो फैसला दिया है इस फैसले के खिलाफ में सीबीआई हाईकोर्ट जाएगी, अपील करेगी और केस लड़ेगी। केंद्रीय गृह मंत्री जी ने सीबीआई को दिए हुए हैं। निंबाळकर हत्याकांडामध्ये 20 वर्षापासून हा खटला सीबीआई कोर्टात सुरू होता आणि या हत्याकांडामध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्यासोबत एक सहकारी अशा दोन लोकांची हत्या झाली होती आणि खूपच हा गंभीर ही घटना होती, गंभीर हत्याकांड होतं आणि 20 वर्षापासून ही केस सुरू होती आणि त्यांच्या परिवारांना देखील आणि आम्हाला देखील सर्वांनाच एक असा विश्वास होता की या खटल्यामध्ये, या खून खटल्यामध्ये आरोपींना सजा होईल। परंतु दुर्दैवाने हे सर्व आरोपी निर्दोष सोडण्याचा निर्णय कोर्टाने घेतलाय। मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या कानावर ही घटना घातलेली आहे आणि त्यांनी तात्काळ सीबीआयला ही केस पुन्हा सीबीआय हायकोर्टामध्ये अपीलात जाईल अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे आणि त्यांनी तशा प्रकारचे सीबीआयला निर्देश देखील दिलेले आहेत। त्यामुळे हायकोर्टामध्ये ही केस चालेल आणि खऱ्या अर्थाने या लोकांना न्याय मिळेल। अमित शहाकडे का बोललाय का असं? अमित भाईंची गृहमंत्री महोदय अमित भाई शाह यांच्याशी आम्ही दोघंही बोललो, मी बोललो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलले आणि या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भावना आम्ही व्यक्त केलेली आहे। कारण हा फार गंभीर हत्याकांड, हा गाजलेला हत्याकांड आणि ही केस सीबीआय कोर्टात सुरू होती। परंतु दुर्दैवाने निकाल जो आहे, निकालामध्ये या आरोपींना सजा लागेल अशा प्रकारची खात्री सगळ्यांना होती। पण दुर्दैवाने निकालामध्ये कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये सीबीआय हायकोर्टामध्ये अपील करते आहे। तर शिंदे फडणवीसांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा आणि सीबीआय हायकोर्टामध्ये यावर अपील करेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर शिंदे फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा केल्याचं शिंदे म्हणालेले आहेत। सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात सीबीआय हायकोर्टात जाणार असल्याचंही शिंदेंनी सांगितलंय। तर आरोपींना शिक्षा होणं अपेक्षित होतं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधामध्ये सीबीआय हायकोर्टामध्ये जाणार असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। यासह हा निकाल